जुना विडी घरकुल येथे काही लोकांनी मेन रस्त्यावर येण्या जाण्याच्या रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या संदर्भात 2019 पासून तोंडी तक्रार दाखल केलेली आहे। आयुक्तासमोर वेळोवेळी जाऊन भेट घेऊन त्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे। शिवाय कागदोपत्री तक्रार सुद्धा अनेक वेळा दिलेल्या आहे। जनता दरबारात याविषयी सांगितलेलं आहे। वर्तमानपत्रामध्ये बातमी देऊन सुद्धा त्या संबंधितावर कारवाई झाली नाही। मग त्या आयुक्तांना जाऊन भेटून एक तक्रार देऊन त्यांचं तसं निदर्शनास तिथं त्या जागेवर घेऊन जाऊन त्यांना दाखवलं की बाबा ही जागा अतिक्रमित आहे, तुम्ही तुमच्या शासकीय नियमाने त्याची तपासणी करा किती जागा अतिक्रमित केलेली आहे। ते प्रेस मीट म्हणते किती त्यांनी जवळपास 20 फूट जागा अतिक्रमित केलेली आहे। 20 फूट पेक्षा जास्त ती जागा अतिक्रमित केलेली आहे आणि जे अतिक्रमण करणारे आहेत लोक त्यांच्या नावाने ही तक्रार दिलेली आहे। प्रभाकर किसनराव कटकम आणि प्रकाश किसनराव कटकम राहणार एच ग्रुप प्लॉट नंबर 75 EWS जुना विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर हे दोघे मिळून हा रस्ता अडवलेला आहे। शासकीय अधिकारी सहाय्यक अभियंता त्यावेळी पेंटर साहेब होते, त्यांनी ते बघून त्याच्या लोकांना पाठवून ते तसा आदेशही काढला की ही अतिक्रमण केलेली जागा त्वरित पाडा असं त्यांनी आदेश केलेला आहे। वर्षोनवर्ष झालं तरी ते आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे, त्याच्यावर कारवाई करत नाही, त्याला पाडकाम करत नाहीये। हा गौडबंगाल काय आहे? स्थितीची पूर्ण तपासणी झाल्यानंतर शासकीय आदेश झाल्यानंतर सुद्धा तसं काही कारवाई होताना दिसत नाही। हा एक उघडपणे आतमध्ये जे प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये एकमत नाही, शासन दरबारी शासन निर्णय होतात त्याची अंमलबजावणी होत नाही। मग हा गौडबंगाल काय आहे? महापालिकेमध्ये पूर्ण सोलापूरमध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचताना सर्वीकडे अतिक्रमण आहे असं दिसतंय, पण त्याच्यावर स्थानिक नागरिकांनी स्वतःहून जबाबदारी घेऊन हे सर्व केलेले असताना वर्षानुवर्षे आदेश होऊन सुद्धा हे पाडकाम होत नाही। संबंधित माणसांना पाठीशी कोण घालत आहे त्याच्यावर कारवाई होऊन रस्ता मोकळा करून द्यावा प्रशासनाने, याकरिता आपण ही पत्रकार परिषद आज इथे घेतलेली आहे।